काय मग कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? मी पण मस्त आणि मजेतच आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी किचनच्या क्लिनिंगपासून केली. कारण का गेले 2 दिवस स्वयंपाक, देवपूजा याच्यामुळे ना माझं किचनकडे खूपच दुर्लक्ष झालं. म्हणून म्हटलं चला आज पोळ्या करायचे तर आज अगोदर आपण किचन छान क्लीन करून घेऊया. किचन छान क्लीन झालं त्याच्यानंतर स्वतः साडी घालून उरकलं. कारण असं उरकलं ना की मला कसा कामामध्ये उत्साह येतो. तर बघा इथं मी हरभरा डाळ शिजायला टाकली. आता डाळ शिजते तोपर्यंत मी देवाची दिवाबत्ती करून घेते. इथं बघा देवाची छान दिवाबत्ती करून झाली. स्वामींचा तारक मंत्र म्हणाले. आता माळजप करायला मला काही वेळ मिळालाच नाही आणि मुलं पण खेळायला गेली होती म्हणून एकटीनेच दिवाबत्ती करून घेतली. आणि आज मला माझा देवारा खूप छान वाटत होता. पिवळ्या वस्त्रांवरती ते लाल गुलाब मला तर खूप छान वाटलं. तुम्हाला पण आवडलं का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दिवाबत्ती झाली. आता मी आले किचनमध्ये. तोपर्यंत माझी डाळ शिजून तयार झाली होती. तर मी रात्री का स्वयंपाक करत होते कारण आज होता सोमवार आणि यांचा होता उपवास. आता ते संध्याकाळीच येणार, मग संध्याकाळी सगळे सोबत जेवण करणार म्हणून म्हटलं सकाळी किंवा दुपारीच नको स्वयंपाक करून ठेवायला. मला तसं आवडत नाही. मला कधी पण गरम गरमच स्वयंपाक करायला आवडतो म्हणून मग मी रात्रीचाच स्वयंपाक करायला घेतला होता. आता मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतला. आता इथं आमटीला फोडणी देत होते. तेलामध्ये शहाजिरे, कढीपत्ता आणि वाटलेला मसाला टाकला आणि 5 मिनटं चांगला असा परतून घेतला. आता हा ऑलरेडी भाजलेलाच मसाला आहे त्यामुळे जास्त वेळ ठेवायचा नाही. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट मसाला टाकला आणि थोडंसं गरम पाणी टाकून 5 मिनटं गॅसवर तसंच ठेवला. इथे बघा मसाला छान शिजून तयार झाला. आता याच्यामध्ये थोडीशी पुरणाची डाळ टाकते आणि गरम केलेलं पाणी टाकते. गरम केलेलं पाणी टाकलं कोणत्या पण भाजीला की छान तरी येत असते आणि त्याची टेस्ट पण छान लागते. आमटी शिजायला ठेवली आणि कुकरमध्ये भात टाकला शिजायला. तोपर्यंत मला मुलांनी आवाज दिला. मुलं छान उरकून तयार झाली होती. मम्मी कसं दिसतोय आम्ही? म्हणून म्हटलं अरे वा खूप छान दिसतंय म्हणून त्यांचा एक व्हिडिओ घेतला. आता अगोदर मी इथं पीठ मळून ठेवणार कारण पुरण करेपर्यंत पीठ चांगलं मुरेल म्हणून मी अगोदर पीठ मळून घेतलं. तोपर्यंत इथे बघा काय झालं, माझं दूधच उतू गेलं. आता म्हणतात दूध उतू गेलेलं चांगलं असतात. आता म्हणतात तर खरं. तर बघा इथं मी गुळवणी पण तयार करायला ठेवली आणि गुळ इथं बारीक करून घेतला. इथं बघा माझं पुरण छान परतून घेतलं आणि पुरण पण एकदम छान तयार झालं होतं. आता इथं गरम गरम असतानाच मी ते चाळणीतून काढून घेणार होते आणि बघा खाली तुम्हाला दाखवते पुरण इतकं मऊसूत झालं होतं ना. तर आता मला फक्त आता पोळ्या लाटायच्या शिल्लक होत्या. तोपर्यंत हे आलेच होते. हे तोपर्यंत आले होते. हे मुलांसोबत खेळत होते. तोपर्यंत म्हटलं चला पटकन पोळ्या लाटून घेऊया. आता हे आले. हे येताना सासूबाईंनी पाठवलेल्या पोळ्या घेऊन आले होते त्यामुळे मला जास्त पोळ्या काही करायच्या नव्हत्या. आता मला फ्रीजमध्येच पुरण ठेवावं लागणार होतं आणि पीठ पण. मी फ्रीजमध्ये शक्यतो अशा कधी गोष्टी ठेवत नाही पण आता कधीतरी प्रॉब्लेम आला तर ठेवावा लागतो. इथं बघा देवाला छान नैवेद्य दाखवून घेतला. तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.